हे मराठी चित्रपट हॉलिवूडच्या मूवीजचे रिमेक आहेत. तुम्हाला माहितीये का, हॉलिवूडच्या उत्कृष्ट आयडियांनी मराठी मातीतले असे अस्सल चित्रपट बनलेत की ते हॉलिवूड मधून रिमेक केलेत असं वाटणारच नाही. आज मी तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहे जे हॉलिवूड मधून प्रेरित किंवा रिमेक आहेत. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिला आणि क्लासिक म्हणजे 1993चा झपाटलेला. हा चित्रपट हॉलिवूडच्या 1988च्या हॉरर हिट चाइल्ड्स प्ले वरून प्रेरित आहे, ज्यात एका किलर डॉलची भयानक कहाणी आहे. मूळ चित्रपटात चकी नावाची डॉल आत्म्याने झपाटलेली असते. आता मराठीत महेश कोठारे यांनी ही आयडिया घेऊन तात्या विंचू नावाच्या गँगस्टरचा आत्मा एका बाहुलीत प्रवेश करतो असं बनवलं. लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर यांचा व्हॉइस ओव्हर आणि महेश कोठारे यांच्या दिग्दर्शनाने हा हॉरर कॉमेडी मूवी भरपूर गाजला. आजही अनेकांची तात्या विंचूचं नाव ऐकूनच फाटते. त्यानंतर म्हणजे 2004 साली आलेला अगं बाई अरेच्चा. हा चित्रपट हॉलिवूडच्या 2000 सालच्या सुपरहिट व्हॉट वुमन वॉन्ट या चित्रपटावरून प्रेरित आहे, ज्यात मेल गिब्सनने मुख्य भूमिका केली होती. त्या मूळ चित्रपटात नायकाला अपघातानंतर स्त्रियांच्या मनातले विचार ऐकू येऊ लागतात. अगदी तशीच कन्सेप्ट घेऊन केदार शिंदे यांनी हा मराठी चित्रपट बनवला. संजय नार्वेकरने साकारलेला श्रीरंग देशमुख हा निराश पुरुष कुलदेवीच्या आशीर्वादाने स्त्रियांच्या मनातलं ऐकू शकतो आणि मग त्याच्या आयुष्यात काय काय धमाल घडते. हा चित्रपट इतका हिट झाला, पण अजय अतुलच्या संगीताने तर त्याला अजरामरच केलं. तिसरा म्हणजे 2008चा दे धक्का. हा चित्रपट थेट हॉलिवूडच्या 2006च्या ऑस्कर नॉमिनेटेड लिटिल मिस सनशाईन या चित्रपटावरून प्रेरित आहे. त्या मूळ चित्रपटात एक कुटुंब आपल्या मुलीला ब्युटी पेजंटसाठी घेऊन रोड ट्रिपला निघते आणि रस्त्यात भरपूर धमाल आणि ड्रामा होतो. मराठीतही असाच प्रवास आहे. जाधव कुटुंब आपल्या मुलीला डान्स कॉम्पिटिशनसाठी मुंबईला घेऊन जातात. शिवाजी साटम, मकरंद नासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्या अभिनयाने आणि ग्रामीण पार्श्वभूमीने हा चित्रपट पूर्णपणे मराठमोळा झाला. रस्त्यातल्या गाडीच्या बिघाडापासून ते कुटुंबाच्या भांडणापर्यंत एक रोलर कोस्टर राईडच आहे. हा मूवी सुद्धा इतका हिट झाला की त्याचा सिक्वलही आला. आता चौथा चित्रपट म्हणजे 2013चा मी आणि यू. हा हॉलिवूडच्या 2005 सालच्या रोमॅन्टिक कॉमेडी जस्ट लाईक हेवन वरून इन्स्पायर्ड आहे, ज्यात रिज विदरस्पून आणि मार्क रफालो होते. त्या चित्रपटात एका मुलीचा आत्मा तिच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मुलाला दिसू लागतो. मराठीतही असाच फॅन्टसी टच आहे. भूषण प्रधान आणि सई लोपूर यांच्या लव्ह स्टोरीत फेसबुक पासून सुरू होणारी गोष्ट एका वेगळ्या वळणावर जाते. दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी मराठी प्रेक्षकांसाठी स्टोरी ट्विस्ट करून ती तरुणाईला आवडेल अशी बनवली. शेवटचा म्हणजे 2014चा हॅपी जर्नी. हा हॉलिवूडच्या 1993च्या बेनी अँड जून या चित्रपटावरून प्रेरित आहे, ज्यात जॉनी डेपने एका मेंटली चॅलेंज मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या विचित्र मुलाची भूमिका केली होती. मराठीत सचिन कुंडलकर यांनी भाऊ बहिणीच्या नात्यावर फोकस करून ही कथा सांगितली. अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट यांच्या अभिनयाने हा चित्रपट भावनिक आणि हृदयस्पर्शी झाला. बहिणीच्या निधनानंतर भावाला तिचा आत्मा दिसतो आणि त्याला आयुष्याची नवीन दिशा मिळते. आता पुढच्या वेळी हे चित्रपट तुम्ही बघाल तेव्हा ते हॉलिवूड पासून इन्स्पायर्ड मूव्ही आहेत हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला यातला कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि सिने विश्वातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.